अबीर गुलाल उधळीत रंग हा अभंग तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल, पण तुम्हाला माहिती आहे का हा अभंग कुणी लिहिला आहे आणि ह्या अभंगाचा अर्थ काय आहे? हा अभंग लिहिलेला आहे संत चोखामेळा यांनी. संत चोखामेळा यांचे अनेक अभंग लोकप्रिय आहेत, परंतु हा अबीर गुलाल उधळीत रंग हा अभंग सर्वात जास्त व्हायरल आणि वारकरी संप्रदायात गायला जाणार आहे. चला तर मग त्या अभंगाचा काय अर्थ आहे ते समजावून घेऊ. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. याचा अर्थ सगळीकडे अबीर आणि गुलालाची उधळण होत असून आनंदाचे वातावरण आहे. अशा भक्तीच्या रंगात माझा लाडका सखा पांडुरंग विठ्ठल त्याच्या भक्तांच्या म्हणजेच नाथांच्या घरी आनंदाने नाचत आहे. उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. चोखामेळा म्हणतात की आम्ही खालच्या जातीचे असल्याने आम्हाला तुझ्या मंदिराचा उंबरठा ओलांडण्याची किंवा त्याला स्पर्श करण्याची परवानगी नाही. अशा स्थितीत आम्ही तुझे रूप डोळे भरून कसे पाहणार? जरी आम्ही तुझ्या भक्तीत लीन असलो तरी आम्हाला प्रत्यक्ष दर्शन घेता येत नाही, ही त्यांची आंतरिक व्यथा आहे. पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. याचा अर्थ असा की मंदिराच्या आत प्रवेश नसला तरी आम्ही दुःख करत बसणार नाही. आम्ही तुझ्या मंदिराच्या पायरीवर बसू आणि तुझे अभंग गाण्यात दंग होऊ. आमच्यासाठी ती पायरीच सर्वस्व आहे. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. याचा अर्थ आम्ही चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र येऊन तुझे भजन गाऊ आणि नाचू. चंद्रभागेच्या पवित्र पाण्याने स्नान करू, आमचे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करू. विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. जगाच्या सर्व मोहापासून मुक्त म्हणजेच निसंग होऊन आम्ही फक्त विठ्ठलाचे नाम घेऊ. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला जेव्हा सर्व भक्त आणि संत पंढरीच्या वाळवंटात गोळा होतात तेव्हा फक्त विठ्ठल नामाचा जयघोष असतो. हा अभंग आपल्याला शिकवतो की देव केवळ मंदिरात नसून भक्ताच्या शुद्ध भावात असतो. सामाजिक बंधने माणसाला मंदिराबाहेर रोखू शकतात, पण ईश्वराच्या प्रेमापासून आणि भक्तीपासून रोखू शकत नाही. तुम्हाला या अभंगाचा अर्थ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ज्ञानभक्ती मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.